ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या वकिलीवरच खरं तर डाव साधणारी चाल ही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी खेळली आहे। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज नेमकं काय घडलं सांगणार आहे पुढच्या 1 मिनिटात। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासंदर्भात बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर सुनावणी सुरू आहे। आज खरं तर आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याबाबत निर्णय होणं अपेक्षित होतं, पण सकाळच्या सत्रात झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी मोठी चाल खेळली। ती म्हणजे थेट विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आणि त्यांच्या वकिलीपणालाच त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना बदलण्याची मागणी केली। याविषयी आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्या वकिलांमार्फत कोर्टात उज्ज्वल निकमांच्या बदलीबाबत अर्ज करण्यात आला। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्यानं त्याचा सुनावणीवर परिणाम होतोय, त्यामुळे त्यांना तात्काळ बदलण्यात यावं असा अर्ज आरोपींनी केला। तरी हे सगळं सुरू असतानाच उज्ज्वल निकमांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला हजेरी लावली। यावेळी आरोपींमार्फत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याबाबत बोलताना कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही, आपण वकील असून हा खटला लढू शकतो, तर आरोपींचा अर्ज तात्काळ फेटाळला जावा अशी प्रतिमा उज्ज्वल निकमांनी कोर्टाकडे केल्याचं कळतंय। तरी न्यायालयाने या प्रकरणात आदेश अजूनही राखीव ठेवलाय। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार हे आरोपी